शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पेरणीसाठी लागणारे यंत्र महाग असल्यामुळे खरेदी करता येत नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महा-डीबीटी पेरणी यंत्र अनुदान योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी सरकारकडून आर्थिक अनुदान दिलं जातं. पेरणी यंत्रामुळे बियाण्याची बचत होते, पेरणी योग्य अंतरावर होते, वेळ आणि मजुरी कमी लागते आणि एकूण उत्पादनात वाढ होते. या योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्यांना 40 ते 50% अनुदान, तर अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना 50 ते 60% अनुदान मिळते. अनुदानाची टक्केवारी जिल्हा व यंत्राच्या प्रकारानुसार थोडीफार बदलू शकते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे वैध 7/12 उतारा असणे गरजेचे आहे. अर्जासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, शेतकऱ्याचा फोटो आणि आधार लिंक मोबाईल नंबर आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज करण्यासाठी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. प्रथम तुम्हाला या वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्जदार येथे लॉग इन करा असे दाखवत आहे. येथे तुम्हाला 3 प्रकारचे लॉग इन ऑप्शन आहे. पहिले वैयक्तिक शेतकरी लॉग इन, दुसरे शेतकरी गट आणि तिसरे आधार आधारित लॉग इन. तर यामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेतकरी लॉग इन यावर क्लिक करायचे आहे. आता येथे तुम्हाला शेतकरी आयडी म्हणजेच फार्मर आयडी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करायचा आहे. आता तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP येथे टाकून OTP तपासा यावर क्लिक करायचा आहे. येथे तुमचा प्रोफाईल पूर्ण नसेल तर आधी प्रोफाईल पूर्ण करून घ्या. यात जात आणि श्रेणी याची माहिती तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर सेव्ह यावर क्लिक करायचे आहे. आता तुमची प्रोफाईल पूर्ण झाली आहे. आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचे आहे. यानंतर कृषी यांत्रिकीकरण या घटकासमोरील बाबी निवडा यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला यंत्रणे निवडा येथे मुख्य घटक यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे घटक निवडायचे आहे. पुढे तपशीलमध्ये ट्रॅक्टर किंवा पॉवर टेलर चलित अवजारे हे निवडायचे आहे. HP श्रेणी निवडा. यामध्ये तुम्हाला किती HP ची मशीन पाहिजे आहे ते श्रेणी निवडा. त्यानंतर पुढे यंत्रसामुग्री, अवजारे / उपकरणे यामध्ये पेरणी यंत्र हे निवडायचे आहे. आता पुढे मशीनचा प्रकार. यामध्ये तुम्हाला किती फणी पेरणी यंत्र पाहिजे आहे ते निवडा. खाली टिक बॉक्स यावरती क्लिक करून जतन करा यावर क्लिक करायचे आहे. आता तुमचा अर्ज सबमिट झाला आहे. आता पुढे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचे आहे. पुढे पहा यावरती क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुम्ही जे काही घटकासाठी अर्ज केला आहात ते तुम्हाला दिसेल. पुढे खालील टिक बॉक्सवर क्लिक करून पे ॲप्लिकेशन फी यावरती क्लिक करून याचे पेमेंट करून घ्यायचे आहे. आता तुमचा पूर्णपणे अर्ज भरला गेला आहे. तुम्हाला जर याचे स्टेटस चेक करायचे असेल तर घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता लागू केलेले घटक म्हणजेच तुम्ही भरलेले अर्ज पाहू शकता. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज, निधी वितरण, नाकारलेले व रद्द केलेले व पेमेंट प्रलंबित असे पाहू शकता. तर मित्रांनो, ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा व अशाच सरकारी योजना, अनुदान आणि शेतीविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.